आज बरोबर 5:30 वाजता उठलेली होते आणि उठल्यावर त्या अगोदर किचनमध्ये आले ना, तर लगेच लाईट गेली. म्हटलं आता अंधार झाला काय करू आता, आणि मोबाईलची टॉर्च लावून काम करायला मला तर नाही आवडत. म्हटलं लाईट येते ना तोपर्यंत थोड्या वेळेनं झोपते. मला झोप लागून गेली आणि लाईट अर्ध्या तासाने आलेली होती, म्हणजे 6 वाजून 10 मिनिटांनी लाईट आलेली होती. पटकन उठले आणि जानूला उठवलं. म्हटलं जानू आता काय उठायला तयार नव्हती, म्हणून ना मी किचनमध्ये येऊन ना पटकन पीठ वगैरे भिजवून घेतलेलं होतं. तिला उठवलं, आंघोळ वगैरे घालून घेतली तिला, आणि नंतर यांना म्हटलं तिचं तयार करून घ्या, तिला कपडे वगैरे घालून द्या. त्यांनी तिचं तयारी वगैरे करून घेतली. तोपर्यंत मी तिचं इकडे टिफिन करून घेतलेला होता, आणि पीठ फक्त तिच्या टिफिन पुरतंच भिजवलेलं होतं. आज म्हटलं एवढं सगळं पीठ भिजवू ना तर वेळ होऊन जाईल आणि नंतर मग तिला पण उशीर होईल. तर अगोदर तिचं टिफिन पुरतं पीठ भिजवलं, पोळ्या वगैरे बनवून घेतले. तिच्या टिफिनची एकच पोळी द्यावं लागते तिला तशी तर, आणि सुकी भाजी बनवून घेतलेली होती. आणि नंतर तिचं सगळं आवरून तिला पाठवून दिलं स्कूलमध्ये. म्हटलं माझ्यामुळे तिला पण लेट होईन आज. आणि मी तरी काय करणार होते ना, लाईटच नव्हती, अंधारामध्ये काय काम वगैरे पण आपल्याला सुधरत नाही, काय करायचं काय नाही म्हणून ते. तर चला आता ती गेल्याच्या नंतर म्हटलं इथे सगळ्यांच्या टिफिनची पण तयारी करून घेऊया. तर स्वयंपाक झालेला होता, पोळ्या वगैरे बाकीचं नाहीचं, भाजी बाकी होती, भात लावून घेतलेला होता. आणि म्हटलं लगेच इकडे भाजी करून घेऊया. छोल्याची भाजी करायची होती आज. कांदा वगैरे कट करून घेतला आणि नंतर छान मस्त असे छोले बनवून घेतलेले होते. आज दुसरे अजून काहीच कामं झालेले नाही. इथं 9 साडे 9 वाजलेले इथं, आणि फक्त आज मी किचनमध्येच आहे अजून. चला आता व्हिडिओ इथे सेंड करते, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.